नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया साप्ताहिक राशी भविष्य 12 फेब्रुवारी 2024 ते 18 फेब्रुवारी 2024. मेष राशी, जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे. कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. यामुळे तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल. काही जातकांसाठी कुटुंबात कुणी नवीन पाहुणा येण्याचा आनंद आणि उत्साह असेल. यामुळे घरात नवनवीन पक्वान्न बनतील आणि सोबतच तुम्हाला बऱ्याच वेळेनंतर पूर्ण कुटुंबासोबत बसून वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या कामावर एकाग्रता कायम ठेवण्याची आवश्यकता असू शकते. म्हणून या वेळात तुमच्या आरोग्याची पूर्णतः काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागू शकते आणि या कारणाने तुमच्या स्वभावात सामान्यपेक्षा अधिक खराबी होण्याची शक्यता राहील. या सप्ताहात शनी चंद्र राशीपासून एकादश भावात स्थित होण्याच्या कारणाने व्यावसायिक दृष्टीने हा सप्ताह तुमच्यासाठी बराच चांगला आणि योग्य मार्गावर जाताना दिसेल. कारण येथे या राशीतील व्यावसायिक जातकांची गोष्ट केली असता त्यांना या काळात उत्तम परिणामांनी संतोषी मिळेल. तसेच नोकरी पेशा जातकांनाही कुठल्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करण्याची संधी या काळात मिळण्याचे योग बनतील. या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी मुख्य रूपात आपल्या कमजोरीवर यश प्राप्त करण्यासाठी पुढे येण्याचे आहे. अशात तुम्हाला आपल्या मजबूत आणि कमजोर दोन्ही पक्षाचे निर्धारण केले पाहिजे आणि आपल्या मेहनतीला योग्य ती गती दिली पाहिजे. कारण एकूणच मेहनती लोकांना ही वेळ यश देईल. तसेच बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना ही उत्तम वेळेची वाट पाहावी लागेल. उपाय: मंगळवारी भगवान नरसिंहाची पूजा करा. वृषभ राशी, या सप्ताहात तुमचा चांगला आर्थिक फायदा होईल, परंतु नफ्यासह आपले मनही अनेक प्रकारच्या गुंतवणुकीकडे आकर्षित होऊ शकते. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूक करताना आपल्याला विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे आणि आता भागीदारी व्यवसायातील आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळले पाहिजे. या सप्ताहात तुमच्यावर काही अधिक भावूक गोष्टी राहतील. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यासोबत मनमोकळेपणाने संवाद करण्यात संकोच करू शकता. तुम्हाला काही तणावापासून मुक्ती पाहिजे असेल तर तुमच्यासाठी झालेल्या गोष्टींना मनातून काढून नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. भागीदारी व्यवसायातील आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळले पाहिजे. या सप्ताहात अनावश्यक गोष्टीवर आपले पैसे खर्च केल्याने आपल्या पालकांना राग येऊ शकतो. यामुळे शक्य आहे की त्यांच्या ओरडण्याव्यतिरिक्त आपल्याला इतर सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील द्यावी लागतील. नोकरी पेशाने जोडलेले या राशीतील जातक आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकणार नाहीत. यामुळे
तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचे समर्थन घेण्याची आवश्यकता असेल. तथापि, या काळात कुठल्याही कारणास्तव शॉर्टकट करणे टाळा अथवा आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. उपाय: शुक्रवारी वृद्ध महिलांना दही-भात दान करा. मिथुन राशी: या सप्ताहात तुमच्यामध्ये रचनात्मक विचारामध्ये वृद्धी होईल. यामुळे तुम्ही बरेच पैसे कमावण्यासाठी नवीन संधी शोधून उत्तम नफा मिळवू शकाल. तथापि, या काळात प्रत्येक कागदावर हस्ताक्षर करण्याच्या आधी तुम्ही आरामात तो कागद वाचण्याचा सल्ला दिला जातो. कुटुंबातील सदस्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवणे, त्यांच्यावर आपले नियम लादण्याची आणि त्यांचे म्हणणे न ऐकण्याची आपली प्रवृत्ती आपल्या विरोधात जाऊ शकते. कारण यामुळे आपल्या घरात लोकांची वादविवाद शक्य आहेत. या राशीतील ज्या जातकांनी 50 पार केलेली आहे त्यांना पचन संबंधित आपल्या जुन्या समस्यांनी या काळात काही वेळ आराम मिळू शकतो. कारण त्यांच्याद्वारे उत्तम दिनचर्येला आत्मसात करणे त्यांना या परिस्थितीतून पार करण्यास मदत करेल. तुमच्या राशीसाठी जर करिअर राशी भविष्याची गोष्ट केली तर कार्यक्षेत्राने जोडलेल्या जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होईल. कारण या काळात तुम्ही प्रत्येक कार्याला नवीन ऊर्जा आणि शक्ती सोबत करण्यात यशस्वी राहाल. या राशीतील जे जातक हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी, सचिव, कायदा, सामाजिक सेवा क्षेत्राचा अभ्यास करत आहेत त्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षणाच्या प्रती आपले काही अतिरिक्त धन खर्च करावे लागेल. तथापि, या काळात आपल्या मनात या गोष्टीला घेऊन काही समस्या उत्पन्न होऊ शकतात की तुम्ही घरातील व्यक्तीकडून अचानक धनमागणी कसे करू शकतात. उपाय: गुरुवारी गरीब मुलांना नोटबुक दान करा. कर्क राशी: असे पाहिले गेले आहे की तुम्ही जीवनात पैशाचे महत्त्व समजत नाही, परंतु या सप्ताहात तुम्हाला पैशाची किंमत कळू शकते. कारण या काळात तुम्हाला पैशाची अधिक आवश्यकता असेल, परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. सोबतच या गोष्टीमध्ये तुम्ही जवळच्या व्यक्तीकडूनही आर्थिक सहयोगाची अपेक्षा करू शकणार नाही. सामाजिक उत्सवात तुमचा सहभाग तुम्हाला समाजातील बऱ्याच प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्काला आणण्याची संधी देईल. अशात या सर्व संधींना आपल्या हातून जाऊ देऊ नका. त्याचा उत्तम लाभ घेण्याचा प्रयत्न करा. कामाच्या बाबतीत या सप्ताहात तुमचा आवाज पूर्णतः ऐकला जाईल. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की जरी व्यापार असो वा नोकरी, प्रत्येक ठिकाणी तुमची रणनीती आणि योजनेचे कौतुक होईल. सोबतच दुसरे लोकही तुमच्या विचारावर लक्ष देताना दिसतील, त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. जर तुम्ही या सप्ताहात आनंदी आयुष्य घालवण्याच्या विचारात आहे तर तुम्हाला यासाठी आपला जिद्दी स्वभाव कमी करण्याची अधिक आवश्यकता आहे. कारण यामुळे तुमचा वेळ खराब सोबत दुसऱ्यासोबत आपले उत्तम संबंध
खराब करावे लागू शकतात. या सप्ताहात अधिक विद्यार्थी आपल्या नीची समस्येमुळे आपले लक्ष आपल्या अभ्यासात लावू शकणार नाहीत, ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या शिक्षणावर पडू शकतो. अशात प्रत्येक स्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवून योग आणि ध्यान करा. उपाय: नियमित दुर्गा चालीसाचा जप करा. सिंह राशी, प्रत्येक वेळेप्रमाणे या सप्ताहात तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु कारण नसताना काही किमती वस्तू चोरी होण्यामुळे तुमचा मूड यावेळी खराब होऊ शकतो. म्हणून तुमच्या स्वभावात बदल होईल आणि तुमचे दुसऱ्यासोबत या कारणाने वादही होऊ शकतात. काही जातकांसाठी कुटुंबात कुणी नवीन पाहुणा येण्याचा आनंद आणि उत्साह असेल. या सप्ताहात चंद्र राशीपासून शनी सप्तम भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात काही जातकांना आपल्या आरोग्याने जोडलेली समस्या सोबतच हॉस्पिटलमध्येही जावे लागू शकते. तसेच सुरुवातीपासूनच तुमच्या आरोग्याच्या प्रती सजग राहणे तुमच्यासाठी खूप गरजेचे असेल. शक्यता आहे की कार्यस्थळी तुम्हाला अचानक काही महत्त्वाची भूमिका आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी सांगितले जाऊ शकते. याने जोडलेला निर्णय घेण्यात तुम्ही या सप्ताहात पूर्णतः अयशस्वी असाल. अशात जोशमध्ये येऊन तुम्ही काही असा निर्णय घेऊ शकता ज्याचा नकारात्मक प्रभाव तुम्हाला भविष्यात मिळेल. या सप्ताहात जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर तुमच्यासाठी ही वेळ विशेष अनुकूल राहील. तथापि या काळात तुम्हाला आधीपेक्षा अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल, कारण तुम्हाला उत्तम फळ प्राप्त होतील. अशात या वेळेचा उत्तम लाभ घेऊन विषयांना समजण्याचा प्रयत्न करा. उपाय: नियमित 19 वेळा ओम भास्कराय नमःचा जप करा. कन्या राशी, शक्यता आहे की या सप्ताहात तुम्ही काही पैसे ATMने काढू शकता, परंतु काही कारणास्तव ते पैसे किंवा तुमचा वॉलेट हरवू शकतो. म्हणून तुम्हाला या प्रकारच्या विपरीत परिस्थितीने बचाव करण्यासाठी स्वतःला सावधान ठेवण्याची आवश्यकता असेल, अथवा तुमच्या या गोष्टीमध्ये सावधानी कमी असल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकते. घरातील मुलासोबत तुम्ही काही गोष्टींना घेऊन चालत असलेल्या समस्या या सप्ताहात दूर करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुम्ही त्यांना कुठल्या पिकनिक किंवा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. तुमचे हे प्रयत्न पाहून घरातील अन्य मोठ्या सदस्यांना चांगले वाटेल. चंद्र राशीपासून शनी 6व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम देणारा सिद्ध होईल, कारण यावेळी तुम्हाला सर्व मनासारखे फळ प्राप्त होईल. सोबतच ही वेळ तुमच्या करिअर आणि पेशावर जीवनात आपल्या लक्ष्य आणि महत्त्वाकांक्षांना प्राप्त करण्यासाठी अत्याधिक दिशात्मक शक्ती आणि क्षमता प्रदान करण्यात यशस्वी राहाल. चंद्र राशीपासून ते प्रथम भावात होण्याच्या कारणाने तुमचे प्रतिरक्षा केंद्र यावेळी खूप कमजोर असेल. म्हणून आजारी होण्याच्या आधीच
औषध घेऊन टाका. परंतु प्रत्येक समस्येचे स्वतःच घरीच इलाज करण्यापासून ही बचाव केला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी या काळात त्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. सोबतच त्यांना उच्च शिक्षणात योग्य करिअर विकल्प जोडण्यात येणाऱ्या समस्यांनीही या काळात बऱ्याच प्रमाणात आराम मिळू शकेल. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.